महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दारव्हा एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग पाण्यात कसा होईल? बालकांचा विकास गट विकास अधिकारी पंचायत समिती दारव्हा यांना उपाययोजना करण्याची बहुजन मुक्ती पार्टीची मागणी। पंचायत समितीच्या परिसरातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पाठीमागे असलेले एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग पाण्यात आहे की? एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागात पाणी आहे हे समजत नाही। सध्या दारव्हा शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने थैमान घातले असून एकात्मिक बालविकास विभागात ये जा करण्यासाठी अंगणवाडी सेविका व इतर नागरिकांसह अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा जाण्यासाठी मार्ग उरला नाही। या रस्त्यात पाणीच पाणी असून त्याच बाजूला एक आधार अपडेट सेवा केंद्र आहे, त्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना सुद्धा पाणी असलेल्या रस्त्यावरून रोज ये जा करावी लागत आहे। या रस्त्यावरील पाण्यातून वाट काढताना एखादी व्यक्ती पाय घसरून पडल्यास त्याचे हातपाय मोडल्यास त्याला जबाबदार कोण? त्यामुळे त्वरित या रस्त्यावर असलेल्या पाण्याचा बंदोबस्त करण्यात यावा। तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री पंचायत समिती विभागाकडे लक्ष देतील काय, असा सवाल बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद बुधाने, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांनी केलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। मी बिमोद बुधाने, बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस विधानसभा मतदारसंघ तथा लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम। मी सध्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या या कार्यालयाच्या पाठीमागच्या भागामध्ये आहे, जिथे एकात्मिक बालविकास प्रकल्प आणि इथे आधार सेतू केंद्र आहे। आणि या मार्गावर जात असताना नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे। आपण जो पाहता आहे तो भाग अत्यंत असा भाग आहे की त्यामध्ये पाणी आहे आणि पाणी असं साचलेलं आहे की त्या ठिकाणी पाणी तलावाचं त्याला स्वरूप आलेलं आहे। आणि यासाठी मी माननीय या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना अशी मागणी करतो की ह्या ज्या काही इथे पाणी साचलेलं आहे याची विल्हेवाट लावावी आणि जे अंगणवाडी सेविका या ठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्पामध्ये ये जा करतात, त्याचबरोबर आधार सेतू केंद्रामध्ये सुद्धा महिला व मुलांना, लहान मुलांनी कसं जायचं हा प्रश्न इथे पडलेला आहे। त्याचबरोबर या कार्यालयातील अधिकारी कर्मचारीसुद्धा कसे जातील हा प्रश्न इथे गंभीर स्वरूपाचा झालेला आहे। त्यामुळे माननीय गटविकास अधिकारी त्याचबरोबर माननीय पालकमंत्री याकडे लक्ष देतील का, असा माझा सवाल या प्रशासनाला आहे। बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।